खरं म्हटलं तर उद्या जे आमची मीटिंग आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे, मला वाटतं त्या दिवशी बाबांनी ठाण्याच्या सभेत बोलले, विषय वेगळा होता पण तिथे बाबांनी सांगितलं टोरांचं काय झालं, त्याच्यामुळे बाबाला मी शब्द देतो तो विषय पंतप्रधानांच्या दारी मी नक्की घेऊन चाललो. कारण 3 विषयावर मी माननीय पंतप्रधान महोदयांशी बोलणार आहे. एक विषय आहे भिवंडी शहराचा टोळांचा विषय, दुसरा विषय मुरबाड रेल्वेचा विषय आणि तिसरा विषय स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव लवकरात लवकर विमानतळाला देण्यात यावं. या 3 मागण्या प्रामुख्याने मी पंतप्रधान महोदयांनी करणार आहे आणि मला विश्वास आहे कारण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याने मला वाटतं आपला समाज पहिल्यांदा जंतर मंतरवर पोहोचला आणि जेव्हा आपण जंतर मंतरवर पोहोचतो तेव्हा नक्कीच क्रांती होतो. कारण जंतर मंतर मैदानाचा इतिहास आहे, या मैदानावर अनेक इतिहास रचले गेलेले आहे आणि म्हणून लवकरात लवकर आपल्याला न्याय मिळेल. आणि जर समजा या न्यायामध्ये काही उशीर झाला, बाबा बोलले आपली ताकद दाखवायला लागेल, बाबा मी नक्कीच सांगतो की 1-1.5 महिन्यानंतर जर आपल्याला न्याय मिळाला नाही सगळ्याच मागण्या संदर्भात तर आपण एकच मोर्चा आता काढू आणि पूर्ण समाजाची. कारण त्या दिवशी मी जंतर मंतरला बोललो की 5 जिल्हे आमचे आहेत, ठाणे, रायगड, पालघर, मुंबई आणि उपनगर, नाशिकमध्ये थोड्याफार प्रमाणात, मी बोललो 5 जिल्हे आमचे आहेत आणि ज्या दिवशी आमचे 5 जिल्हे रस्त्यावर येतील त्यावेळेस सरकारला आमची ताकद कळेल आणि येणाऱ्या काळामध्ये ही ताकद देखील आपण दाखवू. कारण काही असू द्या, मी पाहिलं की आता आपली लोक एक होत चालल्यात, संघटित होत आहेत आणि ही एक चांगल्या गोष्टीची नांदी आहे. जेणेकरून मी सांगतो आपला समाज हा सदोदित चांगल्या गोष्टींचा स्वीकार करत आलाय, सगळ्या लोकांचा सन्मान करत आलाय. म्हणून ते सगळे जिल्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाले. जर आपली नकाराची भूमिका असते डेव्हलप झाले असते का? आणि म्हणून ही आपली चांगली भूमिका आहे आणि एक ना एक दिवस नक्कीच आपल्या सगळ्यांना एकी व्हायला लागेल आणि आपण होईल. आता त्याची नांदी आली. या हॉलसाठी जरी मी 30 लाख रुपये दिले असते तरी बाबांच्या सन्मानार्थ किंवा बाबांचे ऋण हे मी काहीच मिळू शकत नाही. मी हेच स्पष्ट सांगतो कारण काय आहे ते माहीत नाही. पण ह्या जिल्ह्यात जर तुम्हाला खासदार व्हायचं असेल, आमदार व्हायचं असेल, बाबांचा आशीर्वाद लागतो आणि प्रेमाने केली तर काय होतं हे तर तुम्ही बघितलं असेल. आणि म्हणून थोडंसं का नाही असू द्या, कारण बाबांचे आपल्या समाजाचे मी आयुष्यात कधीच ऋण मिळवू शकत नाही, कधीच नाही. आज मी ज्या जागेवर आहे ते सगळं आज मी जंतर मंतरवर गेलो, 23 खासदार उपस्थित होते, नंतर थोडा कार्यक्रम आटोपला म्हणून बाकी खासदार राहिले. परंतु हे सगळं मी का करू शकतो तर तुम्ही लोकांनी सगळ्यांनी मला मतदान केलं, मला खासदार बनवलं, मला एक ताकद दिली आणि म्हणून आज मी समाजासाठी किंवा इतर गोष्टींसाठी करू शकतो. येत्या 13 तारखेच्या नंतर अधिवेशन संपलं की बाबा त्यांची भेट घेतो, आपण एक पोरांचा लढा आता उभा करूया. जानेवारी 2027 मध्ये त्यांची मुलं संपतो आणि या लढ्याची सगळी काय धुरा मी बाबांच्या खांद्यावर ठेवणार आहे. कारण राजकीय अडचणी बाबांनाही कल्पना आहे, पण त्या अडचणी बाबांना येणार नाही आणि म्हणून बाबांच्याच नेतृत्वाखाली आपण लवकरात लवकर अधिवेशन संपल्याबरोबर हे आंदोलन उभं करू. काही गोष्टी मी आजही सांगतो, भले राजकीय अडचणी असतील पण मी दिलेला शब्द मी कधीच विसरत नाही, कधीच विसरत नाही. हे लक्षात ठेवा. राजकीय अडचणी असतील या अडचणीवर मात करू आपण नक्कीच पुढे जाऊ, लोकांना न्याय देऊ एवढं आजच्या दिवशी सांगतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलवलं बोलवतो. मी जेव्हा खासदार नव्हतो तेव्हाही मला बोलवायचे, तेव्हाही माझा मानसन्मान व्हायचा आणि म्हणून त्याबद्दल आसिफ साहेब असतील आणि आता आरोग्य पाटील साहेब ही सगळी तुला सांभाळतात, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेन.